नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. चला तर मग वळूया आजच्या बातमीपत्राकडे. कारंजा लाड येथील मोठे राम मंदिर येथे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह. नमस्कार, मी भाग्यश्री. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह मध्ये आपले स्वागत करते. प्रतिनिधी फिरोज जट्टावाले. सविस्तर वृत्त. अयोध्या येथील श्री रामचंद्र प्रभू यांच्या मंदिरातल्या दानपेटीवर करोडो रुपयाचा आणि मौल्यवान वस्तूवर दरोडा संबंधित लोकांनीच टाकला आणि करोडो रुपयाची अफरातफर केली. या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी दादा सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि जिल्हाध्यक्ष माननीय राजूभाऊ चौधरी यांच्या सूचनेनुसार मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामच्या नावाने लूट करणाऱ्यांना सद्बुद्धी दे अशी कारंजा येथे श्रीराम मंदिरात श्रीरामचरणी काँग्रेस पार्टीच्या वतीने आरती करून प्रार्थना केली, पसायदान केले. यावेळी काँग्रेस कारंजा तालुका अध्यक्ष विजय बाप्पू देशमुख, शेतकरी नेते तथा ज्येष्ठ नेते गजानन भाऊ अहमदाबादकर, महिला तालुकाध्यक्षा सौ ललिताताई थोटांगे, ज्येष्ठ नेते राजूभाऊ अवताडे, विनोद भाऊ गणवीर, भारत भगत, दादाराव थोरात, विजय राठोड, रमेश रामटेके, विजय वानखेडे, राजेश मोहिते, सुनील थोटांगे, राहुल गावंडे, योगेश वाघ, अमोल पवार, धर्मा सोनोने, निखिलेश इंगळे, देवांशू जगताप, योगेश नांदुरकर, पियुष शिंदे, गवई साहेब, सौ सुरदुशेताई, सौ मालाताई सोळंके आणि इत्यादी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्ह प्रतिनिधी फिरोज जट्टावाले तसेच मी भाग्यश्री यांच्यासह आपली रजा घेते. भेटूया पुढील बातमी सत्रात. नमस्कार. मी विजय देशमुख, काँग्रेस तालुका कारंजा अध्यक्ष. रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आमचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या निर्देशानुसार आणि आमचे जिल्हाध्यक्ष राजीभाऊजी चौधरी यांच्या सूचनेनुसार आज आम्ही येथे कारंजा येथे मोठे राम मंदिर या ठिकाणी रघुपती राघव राजाराम सत्याग्रहाच्या निमित्ताने या अयोध्यामध्ये चोरांनी म्हणजे संबंधित दरोडेखोरांनी जो हल्ला टाकला, डल्ला मारला, करोडो रुपये लुटले, त्यांना सद्बुद्धी देऊ अशी आम्ही या रामाच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आम्ही येथे लोक उपस्थित झालेलो आहोत आणि आम्ही श्रीरामाला अशी प्रार्थना केली, या अयोध्येमध्ये चोरांना सद्बुद्धी द्या आणि या आपला खरोखरच जे एकवचनी राम आहे या रामाला लोकांना सोडलं नाही तर बाकी जनतेचं काय हाल असेल. म्हणून या देशामध्ये अतिशय आतंकवाद माजला आहे. या सर्व सत्ताधारी लोकांना सद्बुद्धी देऊ अशी माझी या श्रीरामांना म्हणजे हात जोडून विनंती आहे. या सर्व नेते महानेते महाराष्ट्र असो का दिल्ली सरकारपर्यंत असो, सेंटर राज्य असो, गव्हर्नमेंट असो का तिकडे आपलं का स्टेट असो, या सर्वांचे डोके फिरलेले आहे सत्ताधारी पक्षाचे. म्हणून या सर्वांचे डोके ठिकाणावर आणा हे माझं एक या श्रीरामाच्या चरणी एक पुन्हा एक तसं माझं एक म्हणणं आहे. म्हणून आम्ही सर्व तालुक्यातले लोक एकत्र झालो आहोत. जय हिंद, जय श्रीराम. जय श्रीराम. लोकांच्या श्रद्धेचं ठिकाण असतं. जेव्हा समाजावर संकट येतं तेव्हा सगळे लोक मंदिरात येऊन त्या संकटाचं चिंतन करतात आणि त्याच्यावर उपाययोजना करतात. पण आज ज्या राम मंदिराची चर्चा संपूर्ण जगात आहे, कारण ते राम मंदिर हे पूर्ण भारतीयांच्या श्रद्धेचं केंद्र आहे. पण गेल्या काही दिवसात तिथे एक वार्ता संपूर्ण जगात गेली की त्या राम मंदिरात ज्या भक्तांनी, या श्रद्धाळूंनी आपलं कर्तव्य म्हणून तिथं आपल्या खिशातला पैसा, कष्टाचा पैसा तिथं दान म्हणून दिला, त्या दानाच्या पैशात चोरी झाली. आणि जेव्हा एखाद्या मंदिरात चोरी होती त्यावेळेस ती त्या संस्कृतीच्या वर झालेला हल्ला असतो. आणि ज्या रामाच्या नावाने या देशात निव्वळ श्रद्धा नाही तर राज्यकारभार चालतो. कारण स्वतः राम हे त्यागी राजे होते. स्वतःच्या वडिलांच्या वचनाचं पालन करण्यासाठी त्यांनी आपल्या राजसत्तेचा त्याग केला होता. ज्यांची ओळख एक त्यागी राजा म्हणून आहे, त्यांच्या मंदिरात चोरी होणे आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाच्या काही लोकांच्या नावाचा उल्लेख असणे ही या देशाच्या भविष्यासाठी फार घातक गोष्ट आहे. आणि त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत. काँग्रेस ही मी निवडते पक्ष मानत नाही,
या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्थापन झालेली एक संघटना आहे. त्याचा नंतर पक्ष स्थापन झाला, विजूभाऊचा पक्ष आणि काही काँग्रेसचे कार्यकर्ते नाही. काँग्रेसनी हा जो उपक्रम हाती घेतला आहे त्या उपक्रमाला आमचा पाठिंबा. निषेध करा. तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बातमी आवडल्यास शेअर जरूर करा.